श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर येत्या 12 ऑगस्ट रोजी आलेली आहे दीप अमावस्या. आता ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये आलेली असल्या कारणाने तिला आषाढ अमावस्या देखील म्हणतात. याच अमावस्येच्या दिवशी जो काही आषाढ महिना असतो त्याचा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर मग श्रावण महिना हा सुरू होणार आहे. चातुर्मासामध्ये श्रावण महिना हा सर्वात श्रेष्ठ महिना मानला जातो. श्रावण महिन्यातच सर्व सण, वार, व्रत, त्यानंतर उपवास हे केले जातात. श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि हा चातुर्मासामध्ये येतो. त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णू, महादेव यांची विशेष अशी सेवा आपल्याला करायला मिळते. आता श्रावण महिना सुरू होणार आहे. अमावस्या झाल्यानंतर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास सेवा किंवा उपाय करायचे आहेत, ज्यामुळे की आपल्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा वावर हा वाढीस लागेल. तर दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दीपपूजन करणे खूप गरजेचे आहे. कारण दीप अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले जे काही समई, आरती, दिवे आहेत त्यांची पूजा केली, त्यांना स्वच्छ धुवून वगैरे त्यानंतर त्यांची व्यवस्थित अशी पूजा केली तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते असे मानले जातात. तसेच यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे श्रावण महिना सुरू होत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक उपवास, व्रत असतात, पूजा असतात. सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची असते किंवा मग कोणतीही मोठ्यातली मोठी पूजा आपण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जे काही आपल्या आरती, समई, दिवे जे आहेत, देवघरामध्ये ठेवलेले जे काही दिवे आहेत, दीप आहेत, पणत्या आहेत, त्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या तर त्या आपल्याला कधीही पूजेच्या वेळेला उपयोगी पडतात. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून सर्व महिलांनी आपल्या घरातील जे काही दिवे, पणत्या, समई, आरती आहे त्या स्वच्छ धुवून त्यांची व्यवस्थितरित्या पूजा करणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले तर तुमच्या घराकडे लक्ष्मी माता ही आपोआपच खेचली जाते व लक्ष्मी माता ही तुमच्या घरावर प्रसन्न देखील होत असते. तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय देखील करायचे असतात. आता अमावस्या आहे तर मग पितरांसाठी आपल्याला तर्पण द्यायचे असते. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही लहान मुले आहेत त्यांची दृष्ट काढायची असते. जर आपल्या घराला नजरबाधा झाली असेल तर ती दृष्ट काढण्यासाठी देखील आपण अमावस्येच्या दिवशी काढू शकतो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची असते. जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ केले तर असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी जर आपण घरातील जाळे जळमटे काढले, घरातील बंद वस्तू ज्या आहेत त्या काढून बाहेर फेकून दिल्या, घरात स्वच्छता केली तर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावर होतेच, परंतु आपल्या घरामध्ये संपूर्ण वातावरण हे सकारात्मक घडते. म्हणजे सकारात्मक लहरींचा जो काही प्रादुर्भाव आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात होतो. घरामधील नकारात्मक गोष्टी ह्या कमी होतात व सकारात्मकता सर्वत्र पसरलेली आपल्याला जाणवते. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन नक्की करा व अमावस्येच्या दिवशी घरातील स्वच्छताही नक्कीच करावी. देवघराची स्वच्छता करावी. देवघरामध्ये काही जुने पुराणे पुस्तकं काही असतील किंवा देवांचे एखाद्या फोटो असतील तर ते देखील तुम्ही या दिवशी काढून टाका. त्याऐवजी तुम्ही नवीन मूर्ती घेऊ शकता, नवीन पुस्तके, नवीन ग्रंथ आणू शकता, जेणेकरून की तुमच्या देवघरामध्ये स्वच्छता राखली जाईल व देवघराचे जे पावित्र्य आहे ते टिकून राहील. देवघरामध्ये ज्या बिन उपयोगी गोष्टी आहेत त्या ठेवू नका. ज्या तुम्हाला उपयोगी पडतात त्याच गोष्टी ठेवा, जेणेकरून की देवघर देखील एकदम प्रसन्न आणि पवित्र राहील. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून नकारात्मकता पूर्ण घालवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे आवर्जून करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे. आता हे स्वस्तिकचे चिन्ह तुम्ही कुंकाने काढू शकता किंवा मग हळदीने पण काढू शकता, परंतु कुंकामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून जर स्वस्तिक काढले तर ते अतिशय शुभ असते. त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. तसेच दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढा, जेणेकरून की माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला बरेचसे उपाय आहेत जे की करायचे असतात. आपल्या मुलांची नजर काढायची असते. त्यासाठी तुम्ही जे काही दीप अमावस्या करणार आहात, म्हणजे ज्या दिव्यांची तुम्ही पूजा करणार आहात त्यापैकीच एक दिवा घ्यायचा आणि त्या दिव्याने आपल्या मुलाला ओवाळायचे आहे, जेणेकरून की त्याच्यावरची जी नजर आहे ती उतरली जाते असे म्हणतात. या दिवशी आपल्या लहान मुलांचे औक्षण केल्याने त्यांचे आयुष्य वाढते असेही म्हणतात. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांचे औक्षण हे केलेच पाहिजे, म्हणजे त्यांना ओवाळले पाहिजे, जेणेकरून की त्यांची नजरबाधा ही निघून जाईल, सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतील व आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न आणि
शांतमय राहील. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आता बऱ्याच जणांची अशी मानसिकता झालेली आहे की श्रावण महिना चालू होणार असतो, त्यामुळे श्रावण महिन्यात काही मांसाहार किंवा मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते. कोणत्याच घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही. काहीच अशी माणसं असतात ज्यांना की देवावर विश्वास नसतो किंवा मग जे की मूर्ख असतात किंवा बिनडोक असतात म्हणलं तरी चालेल. तेच माणसं फक्त या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करत असतात. बाकी मग कोणीही या महिन्यामध्ये मांसाहार, अंडे देखील कोणी खात नाही. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी नक्कीच प्रत्येकाने घ्यायला हवी. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, भांडण होणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला हवी. घरातील वातावरण जितके होईल तितके शांत, प्रसन्न आणि देवाच्या नामस्मरणात तल्लीन राहिले पाहिजे, तरच आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्याचे फळ मिळेल. तसेच अमावस्येच्या दिवशी मांसाहार देखील करणे वर्ज्य करावे. अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. आता बरेच जण श्रावण महिना सुरू होणार आहे उद्या, तर मग आज खाल्ले तर काय होते असं म्हणून अमावस्येच्या दिवशी मांसाहार करतात, मद्यपान करतात. परंतु ते पूर्णतः चुकीचे आहे. त्यामुळेच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत नाही. माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊन जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा तामसी आहार बनणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपण जितके होईल तितके माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा आपल्या पितरांना समर्पित म्हणून. तसेच तुळशीच्या जवळ देखील एक तुपाचा दीप लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा करावा. असे केल्याने तुमच्या घरातील वातावरण अतिशय सकारात्मक आणि मंगलमय होईल. तसेच तुमच्या जीवनामध्ये जे काही संकटे येत आहेत ती संकटे दूर होतील. घरामध्ये सर्वत्र आनंद पसरलेला तुम्हाला नक्की जाणवेल. तर या दीप अमावस्येला दीपपूजन नक्की करा. त्याचबरोबर हळदीचे लेपन करा उंबरठ्यावर, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढा. तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे नामस्मरण करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे जे काही अष्टकम आहे तसं पठण करू शकता, श्रीसूक्त म्हणू शकता. असे अनेक जे काही स्तोत्र आहेत त्या स्तोत्राचे पठण जर तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी केले तर माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती, या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही उपाय आहेत, ज्या काही सेवा आहेत त्या आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही या सर्व करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला बदल जाणवतील. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.